हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो, आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत। पाऊस पडता आणि बहीण आणि भाऊजी इलेत। पावसाळ्यात काहीतरी फिराक जायचा होता, पण आपल्या आध्यात्मिक केंद्रात आपण फिराक जाताव गगनगिरी गडावर। आता इला वैभववाडीत इकडे तलावाची भिंत दिसता आणि इकडे हे सगळं उसाचं मळ वगैरे आहे। खूप सुंदर वातावरण आहे। पाऊस पण तुफान लागता। रस्त्याचं काम पण बाकी आहे। इकडे एका पाठीमागे इकडे सह्याद्री दिसता आणि इकडे आपण ही सगळी घरातला माणसं आहे। एक पण धरून बांधून आणला। चला बघूया। भाऊजी, पिंक्या आहे, मी, कस्तुरी, दोन पोरगी अशी सगळी जण चालला। ही सगळी गँग आहे। लय दिवसांनी गडावर जाता। पाऊस काय थांबाचं नाव काढत नाही आणि आपली गाडी निघाली गगनगडाच्या दिशेने। खूप सुंदर वातावरण वाटतं। गाडी जरा पाऊस असल्यामुळे सावकाश घेऊची लागतं एवढंच, बाकी काय असं हे नाही। एक आपल्या 10-20 मिनिटं लेट होतील, ह्याच्या बाहेर काय जास्त फरक पडत नाही। वातावरण खूप सुंदर दिसतं। रिमझिम रिमझिम पाऊस पडता। समोर गगनगिरी गडा जो हा गगनगड तो आपल्याला दिसता आणि आपण थंय जाणार आहोत हे आपल्याला माहित आहे। या हिशोबात चालला। आजूबाजूक शेती वगैरे आहे। नुकतो तरवो पेरले निया तो काही ना काही तरवो रुजलो। काही ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, काही ठिकाणी दरडी कोसळलेत काही थोडेसे, परंतु वातावरण मस्त आणि अशा वातावरणात प्रवास करू सुंदर वाटतं। आपण तळ्यात फ्रेश पॉपकॉर्न भेटतात म्हणून ते फ्रेश पॉपकॉर्न घेतलेत आणि आता आपण निघालो। करूळ आपण मागे टाकला आणि बावडा घाट चालू केलो। आणि बावडा घाटात तर अशी मजा येता की घाटाच्या एका साईडला आपल्या उंच उंच डोंगर आणि दुसऱ्या साईडला खोल अशी दरी दिसता। त्यामुळे निसर्गाची जी दोन्ही रूपत ती या ठिकाणी भोग भेटत। धुक्याची चादर घेतलेले डोंगर आणि हिरवाई नटलेले ही झाडा वगैरे खूप सुंदर वाटतं। आणि पाऊस रिमझिम रिमझिम पडत असल्यामुळे डोंगरात ज्या ठिकाणी बघशाल त्या प्रत्येक ठिकाणावरना छोटे 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 धबधबे वाहताना दिसतात आणि ते बघू खूप सुंदर वाटतं। आणि अशाच वातावरणात आपल्याक म्हणजे भाऊजींका या ठिकाणावर येऊचा होता आणि त्या ठिकाणात आपण आणला ह्याचा एक वेगळा समाधान वाटतं। एखाद्या माणसाला एखादी गोष्ट बघूची आहे ती त्यावेळी जर बघू भेटली तर तो आनंद वेगळा असतो। आणि अचानक आपली ही ठरलेली ट्रिप आपला सकाळपर्यंत काय ठरलेलं नाही, सकाळी 11 वाजता ठरला जायचा आणि आपण आज गुरुवार असल्यामुळे बाजार करून निघालो। घाटात वाहतूक काय एवढी जास्त नाही आहे, अधूनमधून एखाद दुसरी गाडी येता, बाकी घाट तर संपूर्ण आपल्याला मोकळच भेटलो। जा अंतर आपण मागे टाकला तो घाट असं मागे वळून बघताना खूप सुंदर वाटतं। आणि घाटाचा रस्ता जर तुम्ही म्हटलात तर पहिलं खूप खराब असायचो, पण आता जर बघितलं तर रस्त्याचं काम नुकताच झाला आणि रस्ता सुंदर आहे। अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही। फक्त जास्त पाऊस असलो की नवीन बांधकाम केलेलं असल्यामुळे जिकडे तिकडे दगडी जे होत ते जरा ढिले झाले होत आणि ते अशा रस्त्यावर पडतात दगड वगैरे। त्यामुळे जर येणार असलात तर जास्त पाऊस असताना येणार टाळा किंवा इलात तर सावकाश येवा। हे धबधबे जर जिकडे तिकडे दिसतात खूप सुंदर वाटतं, फेसाळणारा पाणी। गगनगडावर येतानाचं वातावरण जास्त त्या धड कोकणही नाही आणि घाटही नाही, तर निसर्गाची अशी विविध रूपात तुमका एकाच ठिकाणी बघू भेटत। या ठिकाणी डोंगर दरे पठारा सूर्यास्त दर्शन ज्या ठिकाणी करतात थई लाव मस्त वाटतं वातावरण भारी भारी। धुक्यात जवळचा तेवढा दिसला, आमचा कायच दिसत नाही। पाऊस अजून पण चालू आहे। फायनली आपण बावड्यात पोचलो आणि या ठिकाणी आता गरमागरम भजीचो पावसासोबत आस्वाद घेऊचो। चला जाऊ। त्रिशा बाबू टाका फोटो काढ। तर नाश्ता वगैरे करून आपण बावड्यातनं निघाला होता गगनगडावर। गगनगडाच्या पायथ्याशी गाडी लावायची आणि वरती जायचा। तसं काय
फार मोठो प्रवास नाही इथनं, एक 5-10 मिनिटाचा प्रवास हा, 2 ते 3 किलोमीटर अंतर. तर आपण इथं गगनगडाच्या पायथ्याशी, समोरच आपल्या गगनगड दिसता आणि या ठिकाणी खालती वाहनतळ वगैरे बनवण्यात आले आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही आपण आपली गाडी पार्क करू शकतास. ह्या एक मोठा असा शिल्प तयार केलेला गणपतीचा आणि याच्या बाजूसून या कड्याच्या आपण सरळ जाणार आहोत. ह्या कड्याक राऊंड मारलात की समोरच आपल्या वाहनं थांबलेली दिसतात. सध्या एवढी गर्दी नसल्यामुळे वाहनावरती थांबतील एवढी गाडी खूप प्रमाणात उपलब्ध आहे, पण इतर वेळेक इकडे खालीच गाडीवर लावूची लागतात कारण गाडीवर भरपूर असतात. ह्यो गगनगड, गगनगडाच्या प्रवेशद्वारावर इलाव. या ठिकाणी गाडी आपली पार्क करायची आणि वर जायचं. संध्याकाळचे 6:30-7 वाजलेत. मित्रांनो, संध्याकाळी ज्या टायमिंगला येईल त्या टायमिंगला तुफान पाऊस होतो आणि फ्रेश होऊन वगैरे आम्ही पहिला आधी दर्शन घेतला आणि त्याच्यानंतर लगेच आरती चालू झाली. आरती वगैरे केली. आता आरती नुकती संपली आहे, पुन्हा एकदा दर्शन चालू आहे. दर्शन घेते. खूप पाऊस लागलो, सगळीकडे बघितलं असतं ओला चिंब झाला. इकडे झाडावरनं अंदाज येत. आरती झाल्यावर इकडे बाईनी जेव केला आहे. बाय कस्तुरी काय दर्शन वगैरे झालं, प्रसाद घेतला. आता आपण चाललो महाप्रसादासाठी. बाबू आवडलं तुला? चल आता मामाम खायला. इतर वेळी या ठिकाणी जेवण वाढलं जातं, पण सध्या माणसा कमी आहेत, त्यामुळे आतल्या बाजूच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळी जेवण बनवलं जातं. तो हॉल देखील आता चांगलं केलेलो आणि तिकडे जेवण वाढलं जातं. इकडे बैठक व्यवस्था. जेवण महाप्रसाद आता लावतो.
महाप्रसाद घेऊन जेवण वगैरे सगळा झाला आणि आपण चाललो कस्तुरी देवीची वाडी घेऊन. ही आमची रूम हा भक्त निवासची. 4 खाटी आहेत, चादरी विधीचं भरपूर. इकडे कस्तुरीची जेवणाची सोय स्पेशल रूम मध्ये केलेली आहे. बाबू झोपला इकडे. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि वातावरण सगळं फ्रेश आहे, धुक्या वगैरे नाही. त्यामुळे सकाळी सकाळी जरा गडाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो. रात्रभर सोय चांगली होती, तसं काय फारसो फरक वाटलो नाही. आमच्यात 2च माणसं आहेत, भाऊजी आणि कस्तुरी. त्यांना फक्त मच्छर चावत होती, काहीतरी आसार नसार. आमच्या आधी येऊन बसली आहे तिकडे. इकडे ह्यांचे खेळ चालू आहेत. पडला. गडाच्या बाजून वरच्या साईडला जातो. पूर्वी हो रस्तो फक्त कॉन्क्रीट घातलेला होता, आता पेवर ब्लॉक वगैरे बसून चांगला हे केलेला. हे भक्त निवास ज्या ठिकाणी आपण राहत आहोत. गडाच्या वर ह्या मारलेलं बरोबर मंदिर. आणि ह्यो संपूर्ण गड. हे राधानगर गगनबावड्याचा प्रवेशद्वार जिथनं आपण येत आहोत. आणि हे विस्तीर्ण असं पसरलेला प्रदेश. पायथ्याक बघितलं असतं गडाच्या ह्या गाव दिसतं असं. खूप उंचावर आहोत आपण. चला वरती जाऊन कोकणची बाजू बघूया, ज्या ठिकाणावर आपण येईल. गडाचे जुने जो पायऱ्या होत ते सगळं काळ्या काळीतर दगडांनी बांधलेले आहेत. बहुतेक बांधकाम बघितला किंवा गड बघितलं तर काळ्या दगडातच आहे. इकडे खालच्या बाजूक आमची खोली आहे. मठाच्या बरोबर वरती बांधलेला ध्यान मंदिरचा, त्या ठिकाणी आपण येईल. ध्यान मंदिराचा परिसर बघितला तर स्वच्छ आणि शांत. समोरच या औदुंबराचं झाड आहे, ते का देखील कठडं बांधलेलं बसू शकतास. आणि समोर जर बघितलास तर सगळ्या डोंगरावर धुक्या दिसतात, परंतु आपल्या जवळपासचे डोंगर आहेत ते स्पष्ट दिसतात. महाराजांचो अश्वारूढ पुतळो या ठिकाणी उभं केलेलो. आणि आजूबाजूक सजावट देखील खूप सुंदर वाटतं. संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळी बसण्यासाठी अशी वेगवेगळी बाकडी ठेवली आहेत. इकडे जुनी तोफ अजून देखील तशीच आहे. तर हे करुळातनं वरील बावडा घाट. आणि या रस्त्यांकर आपण वरती येईल, परंतु आपल्या एवढ्या जवळ असताना सुद्धा गड स्पष्टपणे दिसत नाही होतो. एवढं पाऊस होतो, घाटातली वाहतूक चालू आहे, पण तेवढी गर्दी नाही. असं नसन एखाद दुसरी गाडी आहे. ह्यांच्याकडे भांडणं चालू आहेत वरती बसून फोटो काढण्याबद्दल. फोटोग्राफर तयार नाही फोटो काढूसाठी. काही ठिकाणी डोंगरातनं नुकतेच ढग बाहेर इलेत असं भास होता. आणि खूप सारे डोंगर रांगा दाटीवाटीने ठेवले होते असं वाटतं. खाली गावोगाव केली जाणारी शेती स्पष्ट दिसता. काही काही लोकांचे तरवे वगैरे उगावले आहेत. इकडे शेती वगैरे आहे लोकांची. शेतीची थोडी कामं झाली आहेत, थोडी कामं अजून बाकी आहेत. दोन्ही साईड इकडे असे गडाच्या समोरच्या भागात 2 तोफे ठेवलेले आहेत आणि तोफेंची डागडुजी वगैरे करून सुस्थितीत आहेत.
ही बरोबर कोल्हापूरच्या दिशेने ह्याचा तोंडा आणि आपण बरोबर समोरच्या भागात उभे आहोत. ध्यान मंदिर जर तुम्ही बघितलात, हे आपण रात्रीच्या महाप्रसाद ज्या ठिकाणी घेतला ता स्थान, समोरचं गेट आणि इथनं आत इलात की ही गुहा चालू होता आणि गुहेच्या बरोबर वरती इकडे ध्यान मंदिर आणि ध्यान मंदिरात देखील स्वामींची मूर्ती बसवलेली आहे. घाटातल्या गाडींचं थोडंफार आवाज सोडलो तर या ठिकाणी अजिबात कसलोही आवाज नाही. खूप शांत आणि रमणीय ठिकाण. ध्यान मंदिराच्या समोर जर तुम्ही बघितलात तर एक छोटासा शिव मंदिर आहे आणि त्याच्याच वरती बाजूक एक छोटीशी मशीद आहे. हे शिव मंदिर आणि ही मशीद. त्याच्या पुढच्या बाजू गेलात तर तुमका जो गोड पाण्याच्या विहिरी आहेत या ठिकाणी त्यो दिसतील. तर आपण ते पण बघू जाऊच आहोत. आधी ह्यांचा फोटोशूट होऊन दे मग जाऊया. इकडे फोटोशूट चालू आहे. नाही, फोटोशूट झाला. तर आपण ध्यान मंदिरात इला. ध्यान मंदिरात इकडे होम वगैरे केले जातात आणि होम करतानाचा जो एक प्रकारचा वास असता तो अजून देखील येता. हा सुगंध बाय. आणि ही बरोबर मठाच्या वरच्या बाजूला बसवलेली मूर्ती आहे. ध्यान मंदिरात बरोबर मध्यभागी हे हवन कुंड आहे. बरोबर बाहेर गेलात की एकेसाइटिक गगनगडाचा टोक, एकेसाइटिक विस्तीर्ण असं सह्याद्री एकाच वेळी दिसतं. ज्या ठिकाणी महाराज ध्यानाक बसायचे ती पाण्यातली गुफा या ठिकाणी खाली आहे. पण जावचो रस्तो हा तो अवघड आहे. रिस्क नको. आपल्या तिकडनं जरा प्रवेश भेटू शकता. नंतर बघूया. तर शिव मंदिराच्या पायथ्याशी येईल. पायरी चढान शिव मंदिराच्या थे असतात. कॉन्क्रीटचे बांधलेले पायरी होत. फिरासाठी वगैरे सेफ जागा. इकडे पाण्याची टाकी आहे. खाली जे कुंड आहेत पाण्याचे त्याच्यातून पाणी खेचून याच्यात स्टॉक केलं जातं आणि संपूर्ण गगनगडावर पाणी वापरलं जातं. तर वारो सुटलो आणि शेजारून आमच्या ढग असे वाहून जातात. समोर समोर बघून घ्या दुखाची चादर. प्राचीन डोंगरावर जसा शिव मंदिर दाखवतं चित्रात तसा हे शिव मंदिर अजून सुद्धा त्याचं पुरातन काळातला जसा काय होता तसाच ठेवलेला. त्याच्यात काही फरक केलो नाही आणि बाजूसून साधं कठडो देखील बांधलेलं नाही. डोंगराच्या टॉपला इकडे बघितलं तर बरोबर डोंगराच्या टॉपला पण अजिबात कठडो वगैरे असं कोणतीही गोष्ट या ठिकाणी नाही. खालच्या बाजूक ही दरी सगळी आणि डोंगराच्या टॉपला या मंदिर. तर ह्या शिव मंदिर सुंदर असा कोरीव शिवलिंग आणि समोर महाराजांची मूर्ती वगैरे गणपती बाप्पा. खूप शांत आणि सुंदर वाटतं. असं वाटतं की या ठिकाणी बसूनच राहायचं तासन तास. मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान भेटतं. आणि आजूबाजूचं वातावरण बघितलं तर आपण 6:30 वाजता येईल आणि आता अर्धा तास झालो. ढग वगैरे ॲटोमॅटिक असे गोळा होऊ लागले आहेत. सकाळी जरा पाऊस नव्हता. आता बघितलं तर जवळपासचा मंदिर दिसायचा बंद झाला. ध्यान मंदिर बघा साधारण पुसट दिसायला लागला. बाजूसून आपले ढग वाहक लागले आहेत. तर शिव मंदिराकडनं आपण जाऊक निघालो मशिदीजवळ. तुफान वारो सुटलो आणि ह्या कड्याच्या बाजून असं जायचं लागतं पायवाट. तर गगनगडावर असणारी दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याची साक्ष देता.
इथले विठला देवीचं चौथर बांधण स्थान निर्माण करून तसाच ठेवला जुना हा तसा. या ठिकाणी वडपौर्णिमेची वगैरे पूजा झालेली आहे आणि ठिकठिकाणी औदुंबराची झाडा मस्त वाटत. तर देवीच्या चौथऱ्याच्या बाजूकच या पाण्याचा कुंड बांधलेला, परंतु कितीही मे महिना झालो तरी ह्या पाणी कधीच सुकत नाही. ह्या पाण्याचं वैशिष्ट्य आणि संपूर्ण गगनगडाक या ठिकाणचा पाणी पुरता. बाजूकच बघितलात तर शेकडो फूट खोल दरी आहे आणि वरती ह्या पाणी. इतर ठिकाणी आपण जर केला असला तरी पाझरला वगैरे असता, पण देवाची करणी म्हणतात तसा ह्या पाणी या ठिकाणी दिसतं. बरोबर विहिरीपासून साधारण 20-1 फुटावर खोल दरी आहे. ह्या खालती गाव जुईवाडी. ही सगळे डोंगर रांग असणार यात्रेची आहे, पण फ्रेश होऊन इली आहे. झोपात नव्हत्यासारखी दिसता. तर आपण सकाळी पुन्हा दर्शन घेऊ गेला. बाहेरचा केळा घेतल्याने काढून केळल्यानी. खूप फ्रेश वातावरण आहे इकडे. स्वच्छता चालू आहे. सकाळची झाडलोट करतात. इकडे समोरच नवग्रह स्थान आहे. हे देखील तोफा, औदुंबराचं झाड. इकडे सुशोभीकरणासाठी वेगवेगळी झाडं ठेवलेली आहेत. भगवान शंभू महाराजांचा कातळ शिल्प. मगाशी आपण जर ध्यान मंदिर गेला यावरती, आणि ध्यान मंदिराच्या बरोबर खाली मठ. मंद दिव्याच्या प्रकाशात मठात सकाळची पूजा वगैरे चालू आहे. मठात बघितलं तर वरून पूर्ण ही गुहा कातळ आणि त्याच्यात कोरीव काम करून हे असे खांब वगैरे तयार केलेले आहेत. नंतर पूर्वी फक्त गुहा होती. आम्ही चाललो चहा नाश्त्यासाठी. आयन चौकशी पण गेले. आयचो आणि बायचो टाइमपास चालू. हा जा दूध पी जा. तो बापा दूध पितोय, तू पण पी जा. जा दूध पी. आवडलं तुला बाबू? आवडलं? तर आता आपल्या निघाचा इकडे कस्तुरीची तयारी झाली आहे, बाकेबाईची तयारी झाली आहे. आम्ही आता तयारी केला की निघणार. तर आमचा गगनगडाचा दर्शन होता स्वामी गगनगिरी महाराजांचा. तर घेऊन झाला पूर्ण. आता आम्ही जावसाठी निघाला. न ठरवता अचानक प्लॅनिंग ठरला आणि गुरुवारा दिवशी चांगला दर्शन झाला. चला आता नाश्ता करूया आणि निघाया. हे इकडे सकाळी सकाळीच भात खाता. बाबू काय खातोय तो? हा बाबूंनी आहे आणि बाबू मजाच करतात. बाबू आवडलं तुला? छान आहे. कस्तुरी असला.
नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालो हा. आणि आता आपण पुन्हा चाललो परतीच्या प्रवासाक. माझ्याबरोबर बाया यांनी सगळ्यांनी बॅगे वगैरे घेतले आहेत. चला महाराजांचं एकदा पुन्हा दर्शन घेऊया. सगळ्यांनी दर्शन घ्यावा. खालचं नजारा आत्ता दाखवते आपल्या. किंवा आता पायरी उतरान खाली जाऊचा. काल खूप तुफान पाऊस होतो. आमच्याकडे बोजा पण जास्त होतो. 3च छत्रे होते आणि बोरयांका वगैरे घेऊन वरती चढायचं असल्यामुळे या शूट करता येईल नाही. तर या ठिकाणी चप्पलाचा स्टँड देखील आहे. एक हाई चप्पल काढून तुम्ही लगेच जाणार असलात तरी हाई चप्पल काढायचा आणि जर स्टे करणार असलात तर वरच्या स्टँडमध्ये. सकाळी 6 वाजता चांगलो पूर्ण गड दिसत होतो. पण आता मात्र जर तुम्ही बघितलात तर सगळीकडे धुका पसरला. धुक्यातून खालचा जो डोंगर किंवा घाटातलो रस्तो एकदम फुसट असो दिसता. आणि इकडे आपल्या गाडीवर लागलेले होत हो सगळं रस्तो. इकडे हे आपल्या खाली गाडी लावलेली आहेत आणि गगनबावड्यातनं रस्तो येईल हो. इकडे गाडी लावून ह्या म्हसोबाच्या चाळ्याकडनं समोर जो म्हसोबाचा पुतळा दिसत त्या पुतळ्याकडनं आपल्या वर यायचं लागतं. हे पायरे चढत. पायरे चढण्याशिवाय इतर दुसरी सोय नाही. आणि ह्या गेटवर इलात की तुम्ही मंदिरात इलात. तर ह्यो हा म्हसोबाचा चाळू. जेव्हा तुम्ही गगनगडावर येतात तेव्हा ह्याचं दर्शन घेऊन नंतरच वर जायचं लागतं. म्हसोबा प्रसन्न म्हणून लिहून सुंदर असं ह्या शिल्प कोरलेला. आणि या ठिकाणी सुद्धा तुमका औदुंबराचा झाड दिसत. त्या चाळ्याकडनं जर तुम्ही निसर्ग बघितलात तर साधारण असं निसर्ग दिसता. आपण उंचावर असल्यामुळे या उंचावरना खाली जाणारे खूप सारे धबधबे. कारण ज्या ज्या ठिकाणावरना पाणी खाली जातं तो धबधबा तयार झालो. आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते आपल्यापेक्षा खालती ढगत असो या ठिकाणी नजारा असता. तुम्ही समोर बघू शकता ढगत. आणि हे आपलं मठ. मित्रांनो कालच्यापेक्षा आज वातावरण खूप चांगलं म्हणजे काल पाऊस होतो आणि आज पाऊस नाही. एवढंच फरक. पाऊस असल्यामुळे जरा लहान मुलं वगैरे असल्यामुळे इरिटेट होत होता. इकडे आपण गाडीत सगळं सामान ठेवतो. अशा प्रकारे आपण गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतला. गडावर इला एक दिवस स्टे केला. खूप छान वाटतं. या ठिकाणी भक्तनिवासात सगळी निःशुल्क सेवा. तुम्ही जर कधी इलात तर राहण्याची व्यवस्था वगैरे फक्त थोडाफार कधीतरी ॲडजस्ट करूचं लागतं. कारण जास्त जर भक्त येले तर एकाच रूममध्ये काही ठिकाणी ॲडजस्ट केले जातात. तर त्यासाठी ॲडजस्ट केलं जातं. पण असं ना काय नाही. खूप मुबलक अशी जागा. त्यामुळे तुमका सेपरेट जागा राहू शकतास. तुमचं कुटुंब राहू शकता. फॅमिली राहू शकता. आणि तुम्ही मनसोक्त आनंद ह्या वातावरणाचं वगैरे घेऊ शकतास. खूप सुंदर वातावरण. कोणत्याही प्रकारचे चहा नाश्ता जेवण ह्याचे पैसे घेतले जात नाही. परंतु जाताना जर तुमच्या मनात असतात गडासाठी काहीतरी दान वगैरे द्यायचा तर तुम्ही तशी पावती बनवून या ठिकाणी बनवू शकतास. मित्रांनो खरं सांगायचं तर एखाद्या हॉटेलच्या ठिकाणी किंवा अशा थंड हवेच्या ठिकाणी आपण जर जाऊन राहिलो तर साधारण कमीत कमी कितीही कमी खर्च केला तर 5-10 हजार रुपये खर्च होता. मग 5-10 हजार रुपये खर्च होत असत तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून अशा देवस्थानाच्या ठिकाणी जर आपण गेलो तर देव काय हरकत नाही. एक आध्यात्मिक केंद्र आणि अशा ठिकाणी आपण दान देत आहोत. सद्मार्गात आपल्या धर्मकार्याक लागता. ह्याचा अभिमान बाळगायचो आणि असं दान करायचं. तर धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. नवीन पर्यटक येतात, भक्त येतात आणि जुने जे आहेत काही जण ते जातात. या ठिकाणी जर तुमका सेवा करूची असली तर सेवेसाठी आधी फोन करून येऊ शकतास आणि सेवा करू शकतास.